नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM अँड आर IPR मॉड्यूल वाईज सिरीज. आज आपला मॉड्यूल 2 चा पार्ट 10 आहे, असाइनमेंट अँड लायसन्सिंगचा हे विश्लेषण. एक छोटा विचार करा. समजा एखाद्या कंपनीकडे लाईफ सेव्हिंग कॅन्सर ड्रगचा पेटंट आहे, पण ते लक्षावधी रुपये चार्ज करत आहेत, जे पब्लिकला अफोर्ड होत नाहीये. अशा वेळी सरकार त्यांचं मोनोपोली कशी तोडते? कानूनमध्ये कंपल्सरी लायसन्सिंगचा हा ब्रह्मास्त्र कसा वापरला जातो? आणि एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी नॅटको वर्सेस बेयर केस कसा लिहायचा? चला डिकोड करूया. आजचा आपला ब्लूप्रिंट असा आहे: 1. इंट्रो आणि व्हॉलंटरी ट्रान्सफर्स. 2. कंपल्सरी लायसन्सिंगचा ब्रह्मास्त्र. 3. एमर्जन्सी CL आणि लँडमार्क केस. 4. हिलकोस डायबिटीज पेनचा क्लायमॅक्स. आणि 5. कन्क्लुजन अँड एक्झाम टिप्स. लेट्स डाईव्ह राईट इन. पहिला भाग, इंट्रो अँड व्हॉलंटरी ट्रान्सफर्स. ऐच्छिक हस्तांतरण म्हणजे काय ते समजून घेऊया. बघा, पेटंट ही एक प्रॉपर्टीसारखी आहे, जिला आपण विकू शकतो किंवा रेंटवर देऊ शकतो. कायद्यात यासाठी 2 मुख्य कॉन्सेप्ट्स आहेत. जर पेटंट कम्प्लिटली सेल केला, म्हणजे मालकी हक्क पूर्णपणे दुसऱ्याला दिला, तर त्याला असाइनमेंट म्हणतात. पण जर पेटंटची मालकी स्वतःकडे ठेवून त्याचा वापर करण्यासाठी दुसऱ्याला रेंटवर दिला, तर त्याला व्हॉलंटरी लायसन्सिंग म्हणतात. बदल्यात पेटंट ओनरला रॉयल्टी मिळते. हे दोन्ही ट्रान्सफर्स व्हॉलंटरी आहेत, म्हणजे पेटंटीच्या स्वतःच्या मर्जीने होतात. पण हे इतकं सोपं नाहीये. असाइनमेंटसाठी रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. एक्झाममध्ये सेक्शन 68 आणि सेक्शन 69 नक्की लिहा. असाइनमेंटचा ॲग्रीमेंट स्ट्रिक्टली रिटन म्हणजे लेखित असणं कंपल्सरी आहे. त्यावर दोन्ही पार्टीजच्या साईन्स हव्या. आणि सर्वात महत्त्वाचा रूल, हा ॲग्रीमेंट पेटंट कंट्रोलरकडे ऑफिशियली रजिस्टर व्हायला हवा. जर रजिस्ट्रेशन केला नाही तर तो लीगली व्हॅलिड मानला जात नाही. दुसरीकडे आहे व्हॉलंटरी लायसन्सिंग. हे सेक्शन 70च्या अंतर्गत येतं. इथे पेटंटी स्वतःच्या मर्जीने म्हणजे व्हॉलंटरीली थर्ड पार्टीला ते पेटंट वापरण्याची परमिशन देतो आणि बदल्यात रॉयल्टी म्हणजेच फीज घेतो. हे लायसन्स एक्सक्लुझिव्ह असू शकतं किंवा नॉन एक्सक्लुझिव्ह. हे सगळं तर झालं पेटंट ओनरच्या मर्जीनुसार. पण त्या मोनोपॉलीचा मिसयूज झाला तर काय? तिथेच येतो आपला दुसरा भाग, द ब्रह्मास्त्र, कंपल्सरी लायसन्सिंग. आता येऊया आपल्या एक्झामच्या सर्वात महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग टॉपिकवर, कंपल्सरी लायसन्सिंग म्हणजेच कानूनचा ब्रह्मास्त्र. जेव्हा इन्व्हेंटर मोनोपॉलीचा मिसयूज करतो, जसे औषधे खूप महाग विकणे किंवा भारतात औषध न बनवणे, तेव्हा सरकारमध्ये येते. सरकार जबरदस्तीने म्हणजे इनव्हॉलंटरीली थर्ड पार्टीला ते प्रोडक्ट बनवण्याची परमिशन देते. हा सेक्शन 84 मधला एक अल्टिमेट वेपन आहे मोनोपॉली तोडण्यासाठी. पण वेट, असं कधीही कोणाही उठून CL मागता येत नाही. लॉमध्ये एक स्ट्रिक्ट रूल आहे, ते 3 इयर्स रूल. पेटंट ग्रांट झाल्यापासून एक्झॅक्ट 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच कोणीही पर्सन इंटरेस्टेड CLसाठी अप्लाय करू शकतो. हे 3 वर्ष पेटेंटीला त्यांची इन्व्हेस्टमेंट रिकव्हर करण्यासाठी दिले जातात. हे 3 वर्ष पूर्ण झाल्यावर CL मिळवण्यासाठी सेक्शन 84(1) हे 3 ग्राउंड सॅटिस्फाय व्हायला हवे. यापैकी कोणताही एक ग्राउंड दाखवला तरी चालतो. पहिला, पब्लिकची रिझनेबल रिक्वायरमेंट पूर्ण झाली नाहीये. दुसरा, प्रॉडक्ट रिझनेबली अफोर्डेबल प्राईसवर मिळत नाहीये. आणि तिसरा, पेटंट भारतात वर्क नाहीये, म्हणजे कंपनी फक्त बाहेरून इम्पोर्ट करत आहे, भारतात लोकल फॅक्टरी टाकली नाहीये. तिसरा भाग, इमर्जन्सी CA आणि लँडमार्क केस. आता हे झालं नॉर्मल सिच्युएशनमध्ये. पण एमर्जन्सी आली तर काय? जर कोविड-19 सारखा नॅशनल एमर्जन्सी असेल तर 3 वर्ष वाट पाहण्याची गरज नाहीये. सेक्शन 92 नुसार हा 3 इयरचा वेटिंग पिरियड डायरेक्टली बायपास होतो. आणि सेक्शन 92A पण आहे, ज्यानुसार गरीब देशांना जिथे मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी नाहीये, त्यांना औषधे एक्सपोर्ट करण्यासाठी पण CL मिळू शकतो. एक्झाममध्ये हा केस लिहिणं म्हणजे 100% मार्क्सचा हॅक आहे. इंडियाचा पहिला पोस्ट ट्रिप्स कंपल्सरी लायसन्सचा केस, नॅटको फार्मा वर्सेस बेयर कॉर्पोरेशन 2012. हे लिटरली एक डेव्हिड वर्सेस गोलियाथची बॅटल होती, जी आपल्या आन्सर शीटमध्ये नक्की शाईन करेल. बघा झालं काय. बायर कंपनीकडे नेक्सावर नावाच्या कॅन्सर ड्रगचं पेटंट होतं. ते 1 महिन्याच्या डोससाठी जवळपास 2.8 लाख रुपये चार्ज करायचे. आम आदमीसाठी हे ॲब्सल्युटली इम्पॉसिबल होतं. नॅटको, जे एक इंडियन जेनेरिक कंपनी आहे, त्यांनी CL मागितला. नॅटकोने सांगितलं की ते हेच औषध फक्त 8,800 रुपयात विकायला तयार आहेत. हा फरक पहा मंडळी. बायर क्लिअरली रिझनेबली अफोर्डेबल प्राईसचं ग्राउंड कम्प्लिटली फेल करत होता. पेटंट कंट्रोलरने सिच्युएशन बघितली. बायरने औषध भारतात बनवला पण नव्हता, ते फक्त इम्पोर्ट करत होते, आणि ते पण खूप महाग. म्हणून कंट्रोलरनी भारतातला पहिला कंपल्सरी लायसन्स नॅटकोला दिला, कारण बायरने सेक्शन 84चे 3ही ग्राउंड्स फेल केले होते.
पण एक इंटरेस्टिंग पॉईंट नोट करा. कंट्रोलरने नॅटकोला सांगितलं की त्यांनी औषध बनवावे, पण त्यांच्या सेल्सवर 6% रॉयल्टी बायरला द्यावी. हे दोन्ही बाजूनी कमर्शियल राईट्स बॅलन्स करण्याचं एक उत्तम एक्झाम्पल आहे. चौथा भाग, द क्लायमॅक्स, हिलकोज डायबिटीज पेन. आता हे सगळं नॉलेज टेस्ट करण्यासाठी एक प्रॅक्टिकल ट्रॅप क्वेश्चन घेऊ. समजे एक्झाममध्ये असा आला तर कसं टॅकल करायचा ते पहा. सिच्युएशन अशी आहे, हिलको कंपनीला 1 जानेवारी 2021ला एक डायबिटीज पेनचा पेटंट मिळतो. ते पेन 10,000 रुपयाला विकतात, जे पब्लिक अफोर्ड करू शकत नाही. आता भारत मॅड्स नावाची कंपनी 1 फेब्रुवारी 2022ला कंपल्सरी लायसन्ससाठी अप्लाय करू शकते का? थोडा विचार करा. नाही, एकदम स्ट्रिक्टली नाही. कारण जरी हिलकोची प्राइस अनअफोर्डेबल असली, म्हणजे ग्राउंड 2 फेल झाला असला, तरी कानूननुसार स्ट्रिक्टली 3 वर्षांचा वेटिंग पिरियड आहे. भारत मेड्सला 1 जानेवारी 2024 पर्यंत वाट बघावीच लागेल. त्याच्या आधी ते सीएलसाठी अप्लाय करू शकत नाहीत. हा स्ट्रिक्ट टाईमलाईन रूल एक्झाममध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. 5वा आणि शेवटचा भाग, कन्क्लुजन अँड एक्झाम टिप्स. हे सगळं आन्सर शीटमध्ये परफेक्ट कन्क्लूड कसा करायचा. शेवटी हे पॉवरफुल सेंटेन्स नक्की लिहा. कंपल्सरी लायसन्सिंग हा कानूनचा सेफ्टी वाल्व आहे. हा दाखवतो की पेटेंटीचे कमर्शियल राईट्स कितीही मोठे असले तरी ते पब्लिक हेल्थ आणि राईट टू लाईफच्या वरती, म्हणजे अबव जाऊ शकत नाहीत. सो मंडळी, एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी ही चेकलिस्ट लक्षात ठेवा. सेक्शन 44चे 3 ग्राउंड्स क्लिअर असावे. नॅटको वर्सेस बायर्सचा लँडमार्क केस नक्की घ्या. आणि शेवटी हिलकोच्या 3 वर्ष वेटिंग पिरियडचे एक्झाम्पल समजावून सांगा. हे लिहिलं की मार्क्स पक्के समजा. असा विचार करा, जर पेटंट राईट्सला काही लिमिट्स नसली असती तर लाईफ सेव्हिंग औषधे नॉर्मल लोकांना कधी मिळाली असती का? यावर नक्की विचार करा. या विश्लेषणामध्ये इथेच थांबू. परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.